सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी दरम्यान ऐन मतमोजणीच्या तारखा जवळ येत असतानाच अकोल्याच्या मूर्तिजापूर येथे भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील वाद विकोपाला जात असल्याचं चित्र शहरात चर्चेचा विषय बनलाय। मूर्तिजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 9 मधील घडामोडी आता केवळ अंतर्गत वादापुरत्याच मर्यादित न राहता लोकशाहीच्या मुळावर घाव घालणाऱ्या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात आरोपी त्वरित व्यक्त होताना पाहायला मिळत आहे। बनावट जात प्रमाणपत्र, उमेदवारी अर्ज दाखल करताना चुकीची वैयक्तिक माहिती आणि कागदपत्रातील स्पष्ट विसंगती असतानाही उमेदवारी टिकून राहणे व निवडणूक लढणे म्हणजे मतदारांचे उघडपणे भूल केल्याचा गांभीर्यजनक आरोप भाजपाच्या प्रभाग क्रमांक 9 मधील उमेदवार सौ धनश्री शैलेश उर्फ बबलू भेलोटे यांनी एका लेखी तक्रारीद्वारे राज्य निवडणूक आयुक्त, विभागीय आयुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांच्याकडे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार पूजा राजेश अरोरा यांच्या विरुद्ध केलाय। यावरून तरी राज्यातील महायुती गठबंधन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अंतर्गत वादातून फाटल्याचं पाहायला मिळत आहे। तर 2 डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या मूर्तिजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक अंती मध्यरात्री शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सौ पूजा अरोरा यांच्या भावाचे म्हणजेच लखन अरोरा व भाजपाचे राम जोशी, गुड्डू मारवाल आदी कार्यकर्त्यांसोबत झालेल्या शाब्दिक वाद विकोपाला गेल्याचे समजते। तर त्याच ठिकाणी एकेकाळी माजी नगरसेवक लखन अरोरा हे भाजपाचे आमदार हरीश पिंपळे यांचे निकटवर्तीय मानले जाते। मात्र ऐन निवडणुकीपूर्वी त्यांचे भाजपाने तिकीट कापल्याने दुखवलेले लखन अरोरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतल्याने व निवडणुकीत पराजयाच्या धाकाने भाजपा व शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांमध्ये हा वाद उखळल्याचं बोलले जाते। जागर जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वाळस्करचा ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, अकोला। काय सांगाल दीपक पाटील, नेमका हा जो भारतीय जनता पार्टी विरुद्ध शिवसेना शिंदे गट हा जो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वाद पाहायला मिळत आहे, हा कुठेतरी विकोपाला जाताना पाहायला मिळत आहे। आता नुकतंच भारतीय जनता पार्टीचे ज्या उमेदवार राहिलेले आहेत त्यांनी आपल्या पक्षाच्या एका उमेदवारावर आरोप केलेले आहेत जात प्रमाणपत्रावर। काय नेमका हा प्रकार आहे? सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की यांनी जी तक्रार सादर केलेली आहे हे मला तुमच्या माध्यमातून कळाली आणि व्हॉट्सअपवर कळाली आहे। तर यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आणि असे उमेदवार अनेकदा असे काहीतरी आक्षेप घेणे, त्यांचं नाव लौकिक करणे, बस यातून ते दिसून येते। कारण ते मुळात त्यांचं अस्तित्व खतम झाल्याचं ते दिसून येते आणि आमचे कुठल्याही प्रकारचे मतभेद त्यामध्ये भाजप किंवा आमच्या महायुतीमध्ये नाही, हे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो। नुकतंच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजेच नगर परिषदच्या निवडणुका 2 तारखेला संपन्न झाल्या। निवडणुकीला संपन्न झाल्याच्या मध्यरात्री आपल्या एका उमेदवाराची आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये काही कार्यकर्त्यांसोबत तू-तू-मैं-मैं झाल्याचा प्रकार झालेला आहे। काय नेमकं हे समजावं की अंतर्गत वाद नाही, त्या संदर्भात मला कुठली पूर्वसूचना नाही आहे आणि त्या संदर्भात मला कुठल्याही प्रकारची माहिती पण सुद्धा नाही आहे। असा वाद झालाच नाही हे माझ्या कानावर आहे, कारण मी प्रत्यक्षात त्यांच्याशी कॉलवरती बोललो, फोन केला होता। असं कुठल्या प्रकारचं कृत्य झालेलं नाही असं संबंधित व्यक्तीला सांगितलं। आमदार हरीश पिंपळे म्हणतात की शिवसेना शिंदे गटाचा जो उमेदवार होता त्याच्यासोबत वाद झालेला आहे, तो माझे पाय पकडायला आला होता। मग कशासाठी गेला होता पाय पकडायला तो? आता ते लोकप्रतिनिधी आहेत, ते काही बोलू शकतात। कोण कोणाचे पाय पडायला गेलं आणि कोण कोणाचे पाय नाही पडले हे वेळच सांगेल। हा जो नेमका वाद उफाळलेला आहे सध्या, तक्रारीचा जो हा खेळ चालू आहे ऐन मतमोजणीच्या तोंडावर, तर हा नेमका असं समजावं का की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला कुठेतरी पराजयाची भीती आहे म्हणून हा शिवसेना शिंदे गटावर वार करत आहे? नाही, यामध्ये हे बोलणं चुकीचं राहील, कारण की निवडणूक आयोग एक नियमावली देत असते आणि त्यामध्ये त्यांनी 5 दिवसाचा एक अवधी त्यामध्ये त्यांनी दिला होता की कुणालाही कुठल्या निवडणुकीच्या संदर्भात, कुठल्या प्रभागाच्या संदर्भात किंवा कुठल्या उमेदवाराच्या संदर्भात जर काही आक्षेप असेल तर त्यांनी ते 5 दिवसाच्या आतमध्ये त्या दिवशी त्यांनी द्यायला हवा। तो अवधी गेल्यानंतर आज कोणी कितीही आरोप केले तर त्या आरोपाला मी तरी उत्तर देऊ इच्छित नाही।
मला सांगा, नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपन्न झाल्या. भारतीय जनता पार्टीच्या एका उमेदवाराने मूर्तिजापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराविरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे. काय नेमका अंतर्गत वाद समजावा का? मला तर याच्याबद्दल काही माहिती नाही आहे. तरी आपण आपल्यापासून नव्याने ऐकतोय. परंतु ठीक आहे, निवडणुका होत्या, वाद होणं स्वाभाविक आहे. या निवडणुकीमध्ये ज्या लोकांनी माझ्यासाठी व आमदार हरीशभाऊ पिंपळेसाठी महायुतीचे कार्यकर्ते म्हणून ज्यांनी प्रचार केला, परंतु कुठेतरी स्वाभाविकरित्या कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व भेटावं, न्याय मिळावं म्हणून आमच्या युती ह्या झाल्या नाही आहे. आणि परिवारामध्ये, घरामध्ये जसे भांडणं होत असतात तसेच आमच्या महायुतीमध्ये काही कमी जास्ती चालत असते. परंतु आमचं जे नेतृत्व आहे तिन्ही पक्षाचं, महायुतीमधल्या तिन्ही प्रमुख पक्षाचं जे नेतृत्व आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, हे कायम सांगतात की आपल्याला एकत्र यायचं आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि देशासाठी आपण एकत्र आहोत. महायुतीच्या तिन्ही पक्षामध्ये या विषयामध्ये हा युती एकत्र राहणे हा महाराष्ट्रासाठी चांगला आहे. विशेषतः आपल्या मूर्तिजापूर विधानसभासाठी आणि मूर्तिजापूर शहरासाठी हा फायद्याचा विषय. परंतु हा वाद जो आहे हा विकोपाला गेलेला आहे. 2 तारखेला निवडणुका संपल्यानंतर हाणामारीमध्ये हा विषय गेला. मी परत ते सांगेल की मला हा विषय माहिती नाही आहे. परंतु असं असेल तर मी नक्कीच त्या शिंदे सेनेचे जे लोक आहेत त्यांना भेटून हा वाद मिटेल अशी मला विश्वास आहे. काल